काय झालंय बैठकीमध्ये? सध्या राजकीय स्थित्यंतर जी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगाने होत आहेत त्या विषयांतर चर्चा चालू आहेत। आता कुणाला कशा निवडणुका लढवायच्या आहेत, काय आपल्याला अलायन्स करायचे आहेत, त्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे। राज्यामध्ये आता ह्या ज्या निवडणुका होणार आहेत, म्हणजे आता नव्यानेच लोकसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत, त्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे। उमेदवारी चाचपणी चालू आहे, पक्षाची नीती ठरवायचं चालू आहे। तुम्ही उमेदवार चाचपणीसाठी तुम्हाला बोलवलं होतं का? नाही, मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे। हां, कोणी बोलवलं नाही बोलवलं याच्यापेक्षा मी निवडणूक लढवणारच आहे लोकसभेची। हा, संधी दिली तर त्याला काय अडचणच नाही, पण जे काय संधी देईल। काय बाकी पक्षांतर्गत काही चर्चा झाली आहे का? नाही, याच्या अगोदर झालेले आहे। चिन्ह संदर्भात आता त्यांच्या वरिष्ठ पातळीवरती चालू आहे। सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत, काही त्या ठिकाणी हायकोर्टचे आहेत, ह्या पद्धतीने कामं चालू आहे। लवकरच कळेल आपल्याला काय होतं। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार गट काँग्रेसमध्ये आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।